दिशा कोणती असली पाहिजे हा देखील महत्वाचा हे राहतो. लागवड करताना आपल्याला दक्षिणोत्तर लागवड करायची. दक्षिणोत्तर लागवड का बरं करायची आहे? ही लाईन जी आहे दक्षिणोत्तर, सूर्य जो आहे असा आपला पूर्वेला उगवणार पश्चिमेला, पण ह्या झाडात जो सूर्यप्रकाश जो आहे त्या झाडावर, कारण मधलं अंतर जे आहे आपले जास्त आहे, बरोबर. आणि दुसरं जे आहे दक्षिणोत्तर लागवडीचा फायदा काय आहे की आपल्याकडे वारे जे आहे हे पश्चिमेकडून जे आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे त्या ठिकाणी येतात. मग त्यावेळेस काय येतं, आपली बाग त्याला क्रॉस येते, म्हणजे दक्षिणोत्तर लागवड आणि वारा असा येतो. मग अशा वेळी जे आहे फुलोऱ्याच्या दरम्यान क्रॉस पॉलिनेशन साठी हे आपल्याला दिशा त्या ठिकाणी योग्य राहतं. म्हणून म्हणजे आपला जर बाग पूर्व पश्चिम असेल तर वारा असंच निघून जाईल, मग ते परागकण जे आहे एका बाजून दुसऱ्या फळावर तर ते त्या ठिकाणी उडणार. म्हणून दक्षिणोत्तर लागवड कधी फायदेशीर. पूर्व पश्चिमचा दुसरा तोटा काय होतो, आपण अशी पूर्व पश्चिम बाग लावलेली आहे, अशा वेळी दोन झाडांमधलं अंतर कमी आहे. अशा वेळेस काय होतं, या झाडाचा सूर्यप्रकाश त्या झाडावर, त्या झाडाचा सूर्यप्रकाश त्या झाडावर, मग एका बाजूने फ्लावरिंग होती आणि दुसऱ्या बाजूने फ्लावरिंग होत नाही. म्हणजे जिथं सूर्यप्रकाश आहे तिथं तेवढे फुलं आपल्याला दिसतात, ही बाजू पूर्णतः मोकळी राहते. म्हणून डाळिंब लागवडीच्या बाबतीमध्ये हा देखील मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा की लागवड करताना आपल्याला जे आहे दक्षिणोत्तर लागवड त्या ठिकाणी करायची.